गेले काही दिवस जे विद्यार्थ्यांचं आंदोलन जे देशात सुरू आहे आणि ते कशा प्रकारे चिरडण्याचे पण प्रयत्न सुरू आहेत हे देखील आपल्याला समजत आहे. खरं तर ते संपूर्ण आंदोलन हे शांततामय पद्धतीने सुरू झालेलं आंदोलन होतं आणि ज्या प्रकारे आज केंद्रातनं ज्या प्रकारचा दबाव त्या मुलांवरती आणला जातोय, मुलींवरती आणला जातोय, त्यांना ज्या प्रकारे मारलं जात आहे आणि त्याचे सगळे परिणाम हे संपूर्ण देशभर उमटत आहेत. तसेच ते महाराष्ट्रात देखील उमटत आहेत, तसेच ते मुंबईमध्ये देखील उमटत आहेत. तुम्ही सगळेजण बघताच आहात. खरं तर ही साधी गोष्ट होती. या सगळ्या प्रकरणामध्ये आजपर्यंत भारतीय जनता पक्ष ज्यावेळेला विरोधामध्ये होता, विरोधी पक्षामध्ये ज्यावेळेला होता, त्यावेळेला त्यांनी अनेक मंत्र्यांचे राजीनामे मागितले होते. मला आजही आठवते की त्या रजा अकादमीच्या विरोधात ज्यावेळेला मी मोर्चा काढला होता त्यावेळेला आम्ही मुंबई पोलीस कमिशनरांचा आम्ही राजीनामा मागितला होता, त्यावेळेला अरूप पटनाईकांचा, आणि त्याच्यानंतर त्यांना पदावरनं बाजूला करण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळात. मुंबईमध्ये ज्या वेळेला ते कसाब वगैरे सगळे आलं, 26/11चं प्रकरण झालं, त्यावेळेला आर पाटील असं म्हणाले होते की बडे बडे शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. या एका वाक्यावरनं त्यांना गृहमंत्री पदावरनं काढून टाकण्यात आलं होतं. आणि साधारणपणे पदाची ज्यावेळेला तुम्ही जबाबदारी घेता त्यावेळेला पदामधनं आलेल्या अपयशाची देखील जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजे. हीच खरी तर मागणी आहे आणि हीच मागणी होती या मुलांची की हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर फुटले नव्हते. ही मला असं वाटतं तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा ज्या वेळेला आणल्या त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका. पण ते सत्ताच एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची त्यांची तयारी नव्हती. आजही नाही आहे. आणि आज प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती, परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानापुरता पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे गृह खातं आणि आज पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केलंय, पण त्या ट्विटला काही अर्थच नाही आहे. खरं तर या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं. पण मला काही समजतच नाही आहे की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे. म्हणजे हीच गोष्ट आपण मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्यावेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते. ते पण तसंच त्यांनी मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं. आता अनेक आंदोलनं ज्यावेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. म्हणजे कसला ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा माज. ती मुलं असं काय मागत होती बरं? नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो हे त्या मुलांना विचारायचा. माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल, तर मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच, आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या हे विद्यार्थी आत्महत्या करतील, आणि तेच झालं. आज ही मुलं आत्महत्या करतायत आणि त्यांचा सगळा जो राग आहे आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे. ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे आणि तो राग सगळेजण व्यक्त करत आहेत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाही आहेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. नाही सांग होतं कार्यक्रम जाहीर करून, आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आम्ही एक शक्तीप्रदर्शन मोर्चा म्हणा, शक्तीप्रदर्शन म्हणा किंवा काही म्हणा, ह्या मुलांना घेऊन करायचं आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईसारख्या एका महत्त्वाच्या सर्वात महत्त्वाच्या देशातल्या शहरामध्ये देखील
ही सगळी मुलं आणि सगळेजण पालक हे एकत्र येत आहेत आणि आपला राग रोष व्यक्त करतायत हे मला असं वाटतं केंद्राला देखील कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही येत्या 26 तारखेला रविवारी येत्या 26 तारखेला आम्ही हा मोर्चा आम्ही काढत आहोत. हा मोर्चा निघेल शिवाजी पार्क शिवतीर्थावरून हा निघेल आणि हा मोर्चा जाईल सिद्धिविनायकाच्या इकडे. तिथे जाऊन आम्ही देवाला साकडं घालणार आहोत की या सरकारला सुबुद्धी देव आणि याच्यासाठी म्हणून तिकडे आम्ही त्याची सांगता करणार आहोत. आणि हा आत्ताचा आमचा कार्यक्रम आहे. मला असं वाटतं पुढे मी कालच दिल्लीला जाऊन आलो. माझ्या आधी अमित पण जाऊन आला. आपल्या माध्यमातून ही दृश्य संपूर्ण जग पाहत आहे. एक गोष्ट नक्की की हा विषय केवळ नीटच्या परीक्षेपुरता मर्यादित नाही आहे. कारण ज्या वेळेला मी गेलो माझ्यासोबत संजय राऊत होते, अनिल देसाई, अरविंद सावंत ही सुद्धा मंडळी होती, खासदार होते. आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती राजा तिकडे संजयला असं भेटला की त्यांनी विचारलं की आप कहाँ से आए हो. संजयने विचारलं तर मैं बिहार से आया हूँ लेकिन मैं हूँ तो मध्य प्रदेश का. तर तो काही विद्यार्थी वाटत नव्हता पण मध्यमवयीन तरुण होता. तर त्याला विचारलं आप क्यों आए हैं. तर त्यांनी सांगितलं की माझा व्यवसाय नीट चाललेला होता, माझी रोटी व्यवस्थित चालू होती, पण नोटबंदीच्या वेळेला माझी पूर्ण उद्योगधंदा रोजीरोटी उद्ध्वस्त झाली आणि तो राग व्यक्त करायला मी आलेलो आहे. म्हणजे हे काही एक निमित्त झाले असं म्हणा पाहिजे तर, परंतु हा गेल्या काही वर्षातला राग हा आता उफाळून वरती आलेला आहे. दुर्दैवाने आज मी वृत्तपत्रात वाचलं आणि कालच आपल्या माध्यमातून मी बघितलं की न्यायमूर्तींना किंवा न्यायालयाला या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं ते म्हणाले. आता विषय असा झालेला आहे की दिल्लीमध्ये मलासुद्धा तिथल्या काही मुली भेटल्या आणि त्या संतप्त होत्या. त्या सांगत होत्या की आमचे कपडे फाडले गेले, वाटेल तसं मारलं गेलं, काही ठिकाणी तर लाठ्या काठ्यांना खिळे लावून, गजलेले खिळे लावून मारलं गेलं, डोकी फोडली गेली. आणि काल एक व्यक्ती जी महिला म्हणजे मुलगी जी अत्यवस्थ होती, मला कल्पना नाही आता तिचं येता वाचलं की आता आहे की नाही मला माहिती नाही आहे. तर एक असे अत्याचार वाढत चाललेले आहेत. न्यायालयाला कबूतरं कुत्रे यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे पण कॉक्रोचकडे लक्ष द्यायला वेळ नाही, हे दुर्भाग्य आहे. आणि देशाची परिस्थिती आता अशी झाली का आणि न्यायालयाची परिस्थितीसुद्धा अशी धृतराष्ट्रासारखी झाली का. म्हणजे द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालेलं आहे आता. मधल्या काळामध्ये चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती. ती न्यायदेवतेने परत पट्टी बांधली आहे का आणि कशासाठी बांधलेली आहे. हे एकूणच जे चाललेलं आहे हे सरकार आता कोणाला आपलं वाटते असं दिसत नाही आहे. कारण मी ज्या वेळेला तिथे पोचलो तेव्हा जसं आत्ता राज म्हणाला की आता विषय केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापुरता नाही तर ह्या मुलांना, या विद्यार्थ्यांना आता हे सरकार नकोसं झालेलं आहे. हेच विद्यार्थी होते, हीच मुलं होती ज्यांनी अच्छे दिन याची अपेक्षा करत ह्या सरकारला निवडून आणलं होतं. पण हे सरकार निर्दयीपणाने वागते. पंतप्रधानांनी आज ते काय ट्विट केले, खरं म्हणजे त्यांनी जाऊन बोलायला काय हरकत नव्हती. म्हणजे याच्यामध्ये कमीपणा बाळगण्याचं काही कारण नाही आहे. आपली मुलं आहे, आपली जनता आहे, यांच्याबरोबर चर्चा करायला कमीपणा वाटण्याची गरज नाही आहे. पहिल्या दिवशी जर का सरकारने यांच्याबरोबर चर्चेचे दरवाजे उघडले असते किंवा पहिल्या दिवशी जर का यांना बोलवलं असतं तर ही इथपर्यंत वेळ वाढली नसती, एवढी हे आंदोलन ताणलं गेलं नसतं. लोकांना आज व्यक्त व्हायचे, इतके वर्ष साठलेला राग, असंतोष हा उपाडून वर आलेला आहे आणि त्याला एक वाट करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. ही वाट करून देत असताना सर्वांना सांगतो की कोणीही, कारण बरेच जणं या असंतोषाच्या ठिणगीला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मग पोलिसांवरती हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही गुंड म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले लोक, ह्यांच्यात पोलिसांच्या लाठ्या यांच्या हातात कशा आलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या तिकडे नावाची पट्टी पण नाही आहे, काही कपडे त्यांचे पोलिसांचे नाही आहेत. म्हणजे हे गुंड, आता माझं मग असं म्हणणं आहे की हे आंदोलन मोडायला पाकिस्तानमधून गुंड भाजपने आणलेत का. कारण यांची काय ओळख पाळख काही नाही आहे. त्यांना ओळख विचारलं तर सरळ ते काही त्यांच्या निर्विकार चेहऱ्याने ते आपले बघतात लोकांकडे. काही त्यांना पडलेलं नाही आहे. ना मुलांच्या व्यथेची त्यांना जाणीव आहे, ना त्यांच्या वेदनेची त्यांना जाणीव आहे. बेसुमार लाठीमार करतायत आणि अशी ही सगळी गुंडागर्दी ही सरकार चालवत असताना
कोणी गप्प बसू नये, आपण व्यक्त व्हायला पाहिजे आणि त्या व्यक्त होण्यासाठी ती वाट करून देण्यासाठी येत्या रविवारी आम्ही मी मोर्चा म्हणण्यापेक्षा एक देशाची ताकद काय असते ही ताकद दाखवून देण्यासाठी ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. जसं राजने सांगितलं की शिवाजी पार्क ते सिद्धिविनायकला राज आपण जाऊन दोन गोष्टी करू, एक तर या सरकारला सुबूत दिले, नाहीतर सिद्धिविनायकाला साकडवलं की या देशावरती आलेलं हे अरिष्ट सरकारच्या रूपाने हे लवकरात लवकर दूर कर. इतकी साधी गोष्ट होती, साधी म्हणजे म्हणण्यापेक्षा ही की बाबा पेपर फुटलेत, काय कोण ज्याची जबाबदारी आहे त्यांनी राजीनामा द्यावा आणि जे त्याच्यामध्ये असतील सामील झालेले असतील त्यांना अरेस्ट करावी, ज्या काही गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी कराव्यात, परत हे होणार नाही याची शाश्वती द्यावी आणि त्याच्याशी चर्चा करावी. हे सगळं प्रकरण इथपर्यंत आलंच नसतं. आज जे मोदींनी ट्विट केले का काय केले मला कल्पना नाही की दोषींना सोडणार नाही, तर ज्यांनी या मुलामुलींवरती निर्दयीपणाने लाठीमार केलेला आहे, ज्यांनी मुलींचे कपडे फाडलेत, जे पोलिसांच्या वेशात न येता जे गुंड तिकडे घुसलेत, या गुंडांना पकडून त्यांना सुद्धा कठोर शिक्षा करण्याची जबाबदारी मोदी घेत आहेत का? हे गुंड कोणी घुसवले होते, हे गुंड कोणी आणले होते आणि राजरोज फिरतात त्यांचे पण व्हिडिओ आहेत. अगदी ती काठ्या बिठ्या आणि पोलिसांच्या लाठ्या त्यांच्या हातात कुठून आल्या? पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्यांची त्याला जंतर मंतर म्हणतात. तर त्यांना सुद्धा आम्ही सांगतो सगळ्यांनीच, अगदी पवार साहेबांना असेल आणि भारतीय जनता पक्षातल्यांना सुद्धा जे विद्यार्थ्यांचे खरे पालक आहेत, ज्यांना विद्यार्थ्यांबद्दल तरुणांबद्दल चिंता आहे आणि असे अनेक भाजपची लोक आहेत की त्यांना आता असं वाटते की आपण भाजपचे समर्थक राहून गुन्हा केला, ते सगळेजण या मोर्चात सहभागी होऊ शकतात. मुलगा उभा आहे ना, मारो मारो मारो, तो नागपूरचा मुलगा आहे, तो भेटला मला, तो बोले काय करतील मारून मारून काय करतील आणि असं जगून तरी काय फायदा. म्हणजे हे लोक आता त्या भीतीच्या पलीकडे गेलेत. त्याच्यामुळे चेकिंग तुम्ही त्यांची मनं नाही ओळखली, शरीर किंवा कपडे चेक करून काय करणार, त्यांच्या मनात काय चालले ते ओळखानं. मग धर्मेंद्र प्रधान पहिले जबाबदार आहेत, त्यांना का सोडताय? आणि धर्मेंद्र प्रधान पण कोणी एकेकाळी पेपर फुटीच्या विरुद्ध रस्त्यावर उतरले होते असं म्हणतात, जे आता विद्यार्थ्यांचं नशीब फोडतायत. तुम्हाला काय वाटतं की चर्चेतून सरकार म्हणते चर्चेला यातून मार्ग काढ, तुम्हाला असं वाटतं की चर्चेतून मार्ग हे सुरुवातीला करायला पाहिजे होतं ना. हीच गोष्ट उपोषणही झालं नसतं, लाठीचार्ज झाला नसता, मुलांनी मार नसता खाल्ला. काय झालंय आता घराघरामध्ये हे सगळं पोहोचलेलं आहे आंदोलन, त्याच्यामुळे सरकार आता बॅकफूटवरती गेलं आणि म्हणून आता ते सांगतात की आमच्याशी चर्चा करायला या म्हणून. कळलं का? ज्यावेळेला शिखांनी, ज्यावेळेला त्या शेतकऱ्यांनी, ज्यावेळेला पंजाबच्या शेतकऱ्यांनी, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यावेळेला काय नाही बोलवलं, कारण तो प्रत्येक घरातला देशातला नव्हता विषय. आता त्यांना अंदाज आला या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेच त्यांच्याकडे, की अंदाज आला की हे घराघरात पोहोचलंय आणि घराघरात पेटलंय. म्हणून आता हे आता बोलतात की आमच्याशी चर्चा करायला या. मणिपूरच्या प्रकरणात, त्या शिखांच्या प्रकरणामध्ये काही ट्विट केल्याचं आढळलं का पंतप्रधानांनी? त्यांच्या लक्षात आलंय की हे आपल्या अंगलट आलेलं आहे आणि म्हणून ही आता सारवासारव सुरू आहे. आणि एकच आता नाही एक मिनिट, तुम्ही जे आता सांगितलं ना, तुम्ही जे आता सांगितलं की आता घरोघरी जाऊन चेकिंग, कॉलेजमध्ये जाऊन चेकिंग, तर मी सरकारला आणि पोलिसांना एक नम्र विनंती करेन की तुम्ही आणखीन आग भडकवू नका. ही मुलं शांत आहेत, त्यांच्याशी नीट चर्चा करा. ही शांतता भंग करण्याचं काम पोलिसांनी आणि सरकारने करू नये. मुख्यमंत्र्यांना आजही शंका आहे, ते म्हणतात की अँटी सोशल एलिमेंट, असामाजिक. आम्हाला पण शंका आहे की आता सरकारमध्ये असे कोण परकीय शक्ती सामील झाल्यात का की या मुलांना, देशाच्या विद्यार्थ्यांना चिरडण्यासाठी. आणि मी तुम्हाला सांगतो 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने ह्या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत.